मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ झाला आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाहूया कशा पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. दरम्यान या ठिकाणी शिवाजीदादा भालेकर यांच्यासाठी मॅच चालू आणि आधीच एक पारितोषिक आलंय. जर शिवाजीदादा यांनी हॅट्रिक लगावली किंवा एका ओव्हरमध्ये 3 विकेट काढल्या तर अंकुश निमरे जे हे स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने पाहतायत त्यांच्याकडून 501 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना मिळणार आहे. मात्र बॉलिंग मार्क वरती अक्षय कुडकर दाखल झालाय. अगदी 2 ओव्हरची मॅच पाहूया. सुपर 5 साठी क्वालिफाय कुठला संघ होईल. 2 संघ सुपर 5 साठी क्वालिफाय गेलेत. अगदी सुपर 5 त्यानंतर मग आपण चिट्ट्यांचे ड्रॉ करणार आहोत. सेमी साठीचा ड्रॉ होईल. एकंदरीत चित्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील स्पष्ट होताना पाहायला मिळतील. शिवगणवाडी संघाच्या माध्यमातून त्या संघाचे दोन्ही स्ट्रायकर खेळाडू ज्यांना मात्र रवींद्र आणि प्रणीत ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर अगदी दुहेरी भूमिका यांची चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्क वरती इंजिनवाडी संघाचा सुपर डुपर वंडर बॉय मिस्टर अक्षय कुडकर याला आपण पाहतोय. मॅच होते सुरुवात. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना. पहिला बॉल यावेळेस मात्र डीप मध्ये थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. फेकी केली जाते की नाही अगदी बॉलर देखील वाट बघतोय की बॉल माझ्यापर्यंत कधी येईल आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये इथे 3 धावा पाहायला मिळत आहेत बोरेश्वर 11 शिगवणवाडी संघाच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती रवींद्र याच्या बॅट मध्ये आपण 3 धावांचा फटका पाहिला. खरं तर या बॉल वरती 2 धावा होत्या. थोडंसं फंबलिंग झालं, मिसफील्ड झाली आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एकूण 3 धावा या बॉल वरती आपण पाहिल्या. पहिल्याच बॉल वरती 3 रन्स कंप्लीट केली आहेत. आता मात्र बॅटिंग एंडला आपण प्रणीत यांना पाहणार आहोत. अजूनही सॅम त्याचं देखील क्रमांक 3 वरती त्याला देखील खेळताना पाहणार आहोत. यावेळेचा बॉल लॉब केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर अगदी खडे खडे या बॉलला फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय षटकार. खडे खडे या बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा षटकार पाहायला मिळाला. प्रणीत काय ज्या पद्धतीची बॅटिंग केली आहे पहिल्याच बॉल वरती चांगलं पिकअप. हा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय षटकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. दिलं जात आहे आणि अक्षयाला कुठेतरी त्या गोष्टीवरती काम करावं लागेल. कारण प्रणीत सारखा बॅटर त्याला मात्र बॅटच्या स्लॉट मधले बॉल तुम्ही थांबवू शकत नाहीये त्या बॅटरला. पहिल्या 3 बॉल वरती 15 धावा कंप्लीट होताना आपण पाहिलीत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट न. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. डाऊन द ट्रॅक अगदी बॉलर डोक्यावर हा खेळून काढलेला बॉल. त्या बॉल वरती देखील आपण पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या. त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रणीत त्याच्या बॅट मधून निघालेले ते 2 षटकार त्यांनी मात्र धावांना एक वेगळा आकार दिलाय. हा देखील बॉल चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला अटॅकिंग फटका. प्रोटेक्शन डीप मध्ये नाहीये. येतोय अजून एक लाजवाब रवींद्रच्या बॅट मधून चौकार. मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या. मेरे लाड़ी को सासरवाड़ी को ले
शेवटचा बॉल. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे, खोलवट टप्प्याचा, त्याला मात्र अगदी खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. या बॉलवरती 1 रन झाली आहे, ओव्हर संपली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धावा जमा होत आहेत शिगवणवाडी संघाच्या 21 धावा. मिलने आ जाओ प्यार बोल मैं हल्के बजाऊं क्या. थँक्यू डीजे. यानंतर सरस्वती 11 देवी गुरववाडी विपक्षात Are now on Spotify. Download the app for free and listen now. से रिप्ले सरस्वती देवी 11 गुरववाडी विपक्षात ओम साई खोर्निनको मुसळेवाडी. तर मित्रांनो टॉस साठी या. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. शिवाजीदादा पालेकर आणि पहिल्याच बॉल वरती मिळवल्या रवींद्र यांची विकेट. बॅटर रवींद्र बॅक टू दी डगआउट. मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या पालेकर आणि पहिल्या तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला. पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला. थँक्यू. जर शिवाजीदादा पालेकर यांनी 3 विकेट्स मिळवल्या तर मात्र अंकुश निमरे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस त्यांना मिळणार आहे. पहिल्याच बॉलवरती आले विकेट. नवा बॅटर अशोक दाखल झालेत. हा देखील बॉल चांगल्या पद्धतीचा आहे, अगदी लोअर फुलटॉस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र मिस टाइम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः धावा लुटल्यात बॅटर प्रणित आणि रवींद्र यांनी. तब्बल 21 धावा आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवरती कमबॅक केलाय शिवाजी पालेकर यांनी. 1 धाव फक्त खर्च होताना आपण पाहिली आहे. प्रणित साठीचा हा बॉल आणि यावेळेस मात्र चांगलं टायमिंग पिकअप शॉट बेहतरीन पाहायला मिळतोय. अजून एक दर्जेदार येतोय षटकार. आजा मेरे पास तू रह जा मेरे साथ तू खुशी और गम में तेरे मेरे संग बांट लूं. काय बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. एक हाती लढत, जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली आहे. ओहो इथे मात्र कमबॅक केलंय शिवाजी पालेकर यांनी. हा बॉल जसा टप्पा पडला ऑन साईडला मारायचा होता. खरं तर प्रणित यांनी हा बॉल एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारला असता तर कदाचित या बॉलवरती देखील धावा पाहायला मिळाली असता. मात्र ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला आणि बॉल थोडासा खाली राहिला आणि डॉट बॉलची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अक्षय कुठली चूक होत नाहीये. विकेटचं पतन मिस्टर प्रणित. बॅक टू दी डगआउट. जायला उशीर जायला बघतय रिक्षावाला वाट माझी बघतय रिक्षावाला ए बघतय रिक्षा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अक्षय कुठली चूक होत नाहीये. विकेटचं पतन. शेवटचा बॉल. येस थँक्यू डीजे. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती जर विकेट आली तर मात्र या ओव्हरमध्ये मिस्टर शिवाजी दादा पालेकर यांच्या 3 विकेट कंप्लीट होतील. मग त्यांना 500 रुपयांचा कॅश प्राइज. अंकुश निमरे जी ही मॅच ऑनलाईन पद्धतीनं पाहतायत. शेवटचा बॉल. धावांचा विचार केला तर 28 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. ओहो काय बॉल टाकलाय. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र डॉट आलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 21 आणि या ओव्हरमध्ये एक षटकार येऊन सुद्धा 28 धावांपर्यंत रोखलंय टीम बोरेश्वर 11 शिगवणवाडी संघाला. 29 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच इंजिनवाडी संघासमोर. मस्तीचा पिंग ज्वारीचा दंगा फिरतोय रूपाचा भोवरा.
शिकवणवाडी संघाच्या माध्यमातून बॉलिंग करताना आपण त्यांना पाहणार आहोत. तिकडे पडलाय इथे एवढं व्यवस्थापन, संयोजन, आयोजन या दुहेरी भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. मॅच लावते सुरुवात दुसऱ्या इनिंग साठी. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 2 ची जर्सी घालून रवींद्र दाखल झालेत. अक्षय साठीचा हा पहिला बॉल यावेळेस मात्र पंचांकडून डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळतीये. अगदी लेग स्टिक वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्ट्यांच्या मागे भन्नाट वेगानं हा बॉल डिलिव्हर्ड केलाय. अगदी अक्षय याची बॅटिंगचा टान्स पाहिला तर सातत्यानं चांगलं क्रिकेटसाठी हा देखील खेळाडू ओळखला जातोय. दुसरीकडे कडवं आव्हान असेल तर मिस्टर रवींद्र यांचं. हा बॉल देखील चांगल्या पद्धतीचा आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. अगदी मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं अक्षय रवींद्र यांनी ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती, अगदी बॉलला अतिरिक्त उसळी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. अगदी या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीची गोलंदाजी. सुरुवातीचे 2 बॉल फेकून झाले आहेत. हा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला उडवलाय सरळ फिल्डरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. मिस्टर अक्षय बॅक टू दी डगआउट. लिंबू कलरची साडी. हा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला उडवलाय सरळ विकेटच्या हातामध्ये. विकेटचं पतन. डीजे यावेळेस मात्र अक्षय याला अगदी शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या दिशेनं परतताना आपण पाहिलंय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालेत. सुरुवातीच्या 3 बॉलवरती एकही रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली नाहीये आणि 12 बॉल मध्ये 29 धावा जमा करायच्या असताना सुरुवातीचे 3 बॉल एक डॉट फेकून झालेत. हा बॉल इथे मात्र बॅटची टॉपेज. यावेळेस मात्र बॉल चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट. येतो इनिंगचा पहिला चौकार. यावेळेस मात्र चौकार आलाय आणि इथून मात्र मोमेंटम प्राप्त केलंय बॅटिंग करणाऱ्या इंजिनवाडी संघानं. महेशसाठीचा हा बॉल त्याला मात्र यावेळेस लॉंग लेग मध्ये खेळून काढलाय. पहिला फाईन लेग, नंतर लॉंग लेग, बॅक टू बॅक दुसरा येतोय चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. बॉल त्याला मात्र यावेळेस लॉंग लेग मध्ये खेळून काढलाय. महेश यांना आपण पाहतोय. हा बॉल अगदी कार्पेंटरच्या सहाय्यानं चेंडूला खेळून काढलाय. स्पेअर क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. या बॉल मध्ये आपण पाहिलं तर वेगानं 2 धावा कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय
आणि धावांचा विचार केला तर 10 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये जमा होताना पाहिल्यात. उर्वरित 6 बॉलमध्ये आता धावा करायच्या त्या म्हणजे 19. पाहूया गोलंदाजी मधून कसे बदल केले जातील आणि या 19 धावा कशा पद्धतीनं चेस करण्याचा प्रयत्न टीम तलवडे इंजिनवाडी संघाच्या माध्यमातून केला जाईल का, ही चित्र देखील आपण स्पष्ट होताना पाहणार आहोत. सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती प्रीतम दाखल झाले आहेत. चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली होती. आता मात्र गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा या महत्वाच्या मॅच मध्ये आणि निर्णायक षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आता मात्र 5 बॉल मध्ये 17 रन्स रिक्वायर्ड असतील. 5 मध्ये 17 करायचे आहेत. प्रीतम मार्गस्थ होत आहेत. समोर पाहिलं तर महेश आहेत. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा ओव्हर द विकेटनं. हा बॉल पुनश्च एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. इथे मात्र थोडस मिसफील्ड पाहायला मिळालं आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पुनश्च एकदा नव्याने जोडल्या जात आहेत. फक्त दुहेरी नाही तर इथून एखादा एक मोठा फटका, एखादा दुसरा मोठा फटका आला तर मात्र या मॅच मध्ये रंग ट्विस्ट आणि रोमांच पाहायला मिळेल. मात्र सिंगल डबल जर येत राहिली तर मात्र हा सामना अगदी मी म्हणेन शिकवणवाडी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 बॉलवरती 4 रन्स आले आहेत. हा बॉल चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपात महेश यांना परतावं लागतं. येते विकेट. एस डीजे दिलदार मनाचं वाढीव तुमचं हा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रफुल्ल कुठली चूक करत नाहीये. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर महेश बॅक टू दी डगआउट. हे मला भरलं तुझं वार गमी. हे जावा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार राज दाखल मैदानाच्या आतमध्ये झाले. मात्र 2 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे मिस्टर प्रीतम. 2 बॉल मध्ये 15 रन्स करायचे आहेत. अजूनही आपल्याला 3री 4थी फेरी सामने कंप्लीट करायचे बाकी आहेत. अजूनही दुसऱ्या फेरीतील 2 सामने खेळणं अजूनही बाकी आहे. 2 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. हा बॉल कार्पेटच्या सहाय्यानं पुनश्च एकदा राज यानं खेळून काढलाय आणि या बॉलवरती एक सिंगल आली आहे. आता मात्र आव्हान थोडस जास्त कठीण पाहायला मिळालंय. एखादा दुसरा आता जर स्क्वेअर बॉल दी वाईड नो बॉल आला तर मात्र काहीसं चित्र पलटताना पाहायला मिळेल. मात्र ती चूक प्रीतम जरूर करणार नाहीये. शेवटचा बॉल 14 धावांची गरज. हा बॉल डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेनं. इथे मात्र चौकार आलाय. मात्र हा चौकार यायला यावेळेस मात्र उशीर झालाय
आणि सुपर 5 मध्ये प्रवेश करतोय बोरेश्वर 11 शिगवणवाडी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं तुफानी बॅटिंग केली आणि बॉलिंग करत असताना देखील चमकदार कामगिरी मिस्टर प्रीतम ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चला मिस्टर प्रीतम या आपला सामनावीचा किताब आपण त्या ठिकाणी घेऊन जायचंय. नेक्स्ट मॅच जी मात्र सरस्वती देवी 11 गुरववाडी आणि ओम साई कोर्निनिको मुसळेवाडी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि समालोचन कक्षामध्ये देखील आपण बदल करतोय. आपण ऐकतोय पुनश्च एकदा आमचे साथी समालोचक आमचे आदरणीय सन्माननीय अगदी गुरुस्थानी ज्यांच्या माध्यमातून मला अनेक स्पर्धा या समालोचन करण्याची संधी मिळते असे आमचे नरेंद्र दादा कामतेकर यांना विनंती करतो की आपण माईकचा ताबा घ्या. शुभम शुभम कागद चाललंय सारा गाव, तांबडं फुटाया लागलं. कागद चाललंय सारा